डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आज जर सगळ्यात मोठा कोणता अडसर असेल तर 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर आता त्यांना संसदेच्या समोर जावं लागणार आहे. हे युद्ध पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांना संसदेची परवानगी लागणार आहे. वॉर पॉवर ऍक्ट अंतर्गत ट्रम्प यांना हे करणं भाग आहे आणि इराणला ट्रम्प यांची ही अडचण माहिती आहे. ट्रम्प पूर्णपणे आव्हानांनी घेरले गेलेले आहेत आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बैठकीमध्ये सेंटकॉमचे जे सेनाधिकारी सहभागी झाले होते त्यांनी ऑपरेशन एपिक फ्युरीच्या प्रगतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की इराणच्या विरोधात आपण जो ब्लॉकेड लावलाय तो 100% यशस्वी झालेला आहे. इराणचं अब्जावधी डॉलरचं तेल जहाजांवरच अडकून पडलेलं आहे. तेल उत्पादनाची जी प्रक्रिया असते ती थोडी गुंतागुंतीची असते. अचानक तेल उत्पादन थांबवता येत नाही. म्हणजे इथे कोणता टॅब नाहीये जो बंद केला आणि तेल उत्पादन थांबलं. तेल तुम्हाला उत्पादित करावं लागतं, ते साठवावं लागतं. इराणची समस्या अशी आहे की त्यांची साठवण्याची क्षमता आता संपुष्टात आलेली आहे. आणखी 2-3 दिवस ते जे तेल उत्पादित करतील ते साठवू शकतात. त्याच्यानंतर जे तेल उत्पादन करणार आहे त्याचं करायचं काय, असा एक खूप मोठा प्रश्न इराणच्या समोर आज उभा ठाकलेला आहे.